कॉक्रोचना कमी लेखू नका, आक्रोश ऐकावाच लागेल। एजुकेशन मिनिस्टर मस्ट रिजाइन। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट इशारा। दिल्लीतील जंतर मंतरवर आज हजारो तरुण एकत्र आले होते। विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नावरून कॉक्रोच जनता पार्टीनं मोदी सरकारला जाब विचारला। अभिजित दीपकेंसह हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली। आतापर्यंतचं आंदोलन सोशल मीडियावरून मिळालेल्या ताकदीच्या जोरावरच सुरू होतं। जंतर मंतरवरील आंदोलनानंतर मात्र विरोधी पक्षातील नेतेही आता समर्थनार्थ उतरत आहेत। शिवसेना युबीटीने तर निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली। खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंची भूमिका जाहीर केली आहे। उद्धव ठाकरे या निवेदनातून काय म्हणाले ते पाहूयात। दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोचचे आंदोलन सुरू झाले। ज्यांना आपण देशाचे भाग्य विधाते भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेत। त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणे, न्याय नाकारणे योग्य नाही। नीट पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय। असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉक्रोच बनवून आक्रोश करतायत। सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल। कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनाने दिलाय। अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून प्रतिक्रिया देत एक प्रकारे पाठिंबाच दिल्याचे संकेत दिलेत। आगामी काळात महाराष्ट्रासह देशभरातील विरोधातल्या राजकीय पक्षांचं पाठबळ मिळाल्यास कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धार अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।